केलेले आणि त्यांनी सांगितले की येत्या 2, 3, 4 फेब्रुवारीला मर्यादित षटकांच्या क्रिकेटचं आयोजन देखील त्यांनी केले। महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा फुंडे आयोजित मनसे चषक 2024 ज्यामध्ये प्रवेश फी राहील 5,500 आणि प्रथम क्रमांक 50, द्वितीय 25, तृतीय 12,500 रुपये। बेस्ट बॉलर, बॅट्समन, फिल्डर अशी अनेक सारी पारितोषिके तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक बक्षीस 24 संघांना घेऊन ही स्पर्धा राहील। येत्या 2, 3, 4 फेब्रुवारीला जर कोणाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही रोनितजी म्हात्रे साहेब, मनसे शाखा अध्यक्ष फुंडे, दिवेश म्हात्रे, समीर म्हात्रे यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता। फुंडेच्या क्रीडांगणामध्ये ही स्पर्धा। धन्यवाद। चला मॅच कडे वळूया। उरण प्रीमियर लीग पर्व 3 आणि त्यामधील दुसरा दिवस आज आपण पाहताय। 2 सामने कमालीचा खेळ करत जिंकलेत बाप्पा मोरिया, मोठी जुई, रुद्र स्पोर्ट्स बाले आणि आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्यांसाठी ते आता सज्ज राहतील। इथून जो संघ जिंकेल तो पुढच्या वाटचालीचा प्रवास, जो संघ पराभूत होईल तो या यूपीएल मधून बाहेर जाणार आहे। नॉकआउटची मॅच, अगदी ही मॅच महत्वाची आहे। डू ऑर डाय, करो या मरो, अभी नहीं तो कभी नहीं। जिंकाल तर अस्तित्व राहील बनून आणि जर पराभूत होणार तर पुन्हा एकदा वाट पाहावी लागेल। 365 डेज, 365 दिवसांची। नॉकआउटच्या मॅचला करूया सुरुवात। संदीपजी पाटील सर देखील सज्ज आहेत, इशारा करतात गेम इज ऑन। पहिलं षटक घेऊन मॅच सुरू आहे। पार्थ अँड सिद्धी चॅलेंजर्स बौरा आणि त्यांच्या विरोधात पंडित शूटर्स मोठी जुई। नाणेफेकी जिंकले पंडित शूटर्स मोठी जुई टीमनं फिल्डिंग करण्याचा निर्णय। पहिल्या षटकामध्ये रुगांग ठाकूर, पहिला बॉल, फटका फसला, लॉंग ऑफ लॉक, कॅप्टन उभा आहे, व्हेरी गुड जज। पहिल्या बॉल वरती दिलाय धक्का, बॅट्समन होत आहे जेलबाद। माननीय नवीन हलदनकर साहेबांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉल वरती दे धक्का, बॅट्समन विवेक। या मॅच मध्ये विवेकची बॅटिंग जी अपेक्षित होती ती पाहायला मिळाली नाहीये। पहिल्याच ओव्हर मध्ये विकेट्स, गोलंदाजाला आपण पाहताय रुशांक ठाकूर, विकेट टेकर गोलंदाज। वापसी कमालीची, काही झालं तरी ही मॅच आता जिंकायची आहे। इथून जिंकलो तर पुढे संधी आहे, इथून पराभूत झालो तर जो संघ मालकांनी विश्वास टाकलाय, संघ मालकांना जिंकून द्यायचं आहे या उद्देशाने ही मॅच। डू ऑर डाय, बिग बॅटल तुम्ही पाहताय। दोन्ही टीमचे कॅप्टन तेवढ्याच ताकदीचे आहेत, पियुष ठाकूर आणि दुसरीकडे अमित नाईक। पहिल्या बॉलवरती विकेट संपादित केले। 5 ओव्हरची मॅच टॉस जिंकल्यानंतर अमितनं फिल्डिंगचा निर्णय घेतला, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं चॅलेंजर्स बौरा टीम। दुसरा बॉल, ओ वेगवान आहे, फटका देखील तेवढाच क्रॅकिंग स्ट्रोक, आउटफील्ड फास्ट आहे, बॉल चाललाय दन 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 करत। दुसऱ्या बॉलवरती मिळतील 4 धावा। क्रॅकिंग फटका पाहायला मिळाला अगदी बॅटच्या मधोमध आणि तदनंतर धावा मिळाल्या 4। हो वेगवान, मागील बॉल वरती 4, त्याच्या नंतर कमबॅक करत असताना बॅट्समनला प्रत्युत्तर केलंय आणि सांगितलंय की असे जगावे दुनियेमध्ये, आव्हानाचे लावून येत्तर, नजर रोखून नजरेमध्ये बॅट्समनला द्यायचे आहेत उत्तर। आता येणाऱ्या संकटाशी तुम्हाला ठणकावून सांगायचंय की आता ये 72, नजर रोखून नजरेमध्ये बॅट्समनला द्यायचे उत्तर। चांगली बॅट बॉलिंग करत असताना आणखीन एक यॉर्कर खोलात टाकलाय, फिल्डिंग देखील तेवढीच कमालीची, रन्स मिळेल 1। दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे, तो दुसरी धाव धोक्याची ठरू शकते। रन्स मिळाले 1। 4 बॉलचा खेळ संपलाय, जिथे धाव फलकावरती धावा आपण पाहताय 5। प्रथमेश ठाकूर 3 बॉल मध्ये 5 स्ट्राईक वरती। आता विराज पाटील प्रथमच स्ट्राईक वरती आलाय, मॅन फ्रॉम दांडा। हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, लेफ्ट हँडेड बॅट्समन। मागील 2 सामने गुड्डूच्या टीमनं जिंकले, 2 मॅचेस मध्ये 2 अर्धशतकीय खेळली। आतापर्यंतचा विचार केला तर सर्वाधिक धावा यूपीएल मध्ये, उरण प्रीमियर लीग मध्ये काढणारा खेळाडू अवघ्या 2 मॅचेस मध्ये। पहिली 50 19 बॉल मध्ये आली, त्याच्यानंतरची 50 अवघ्या 18 बॉल मध्ये। क्रिकेटचा दर्जा दाखवला आज गुड्डूनं। उरण मधील टॅलेंटेड बॅट्समन आपली कौशल्यता पूर्णपणे पणाला लावून मॅच मध्ये लढलाय संघाचा सर सेनापती। ही मॅच देखील तेवढीच महत्त्वाची आहे।
इथून जिंकावं लागेल. दोन्ही टीम्स त्याच दृष्टीनं प्रयत्न करतात. 5 धावा धाव फलकावरती. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. कृषांकचा पुढचा चेंडू जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न सफल झाले. अगदी बाहेर निघलेले एक स्टंपच्या आणि तदनंतर जागा बनवली होती परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क घडला नाही. एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. अशा मोमेंटला जेवढे बॉल डॉट तुम्ही फेकाल तेवढा दबाव बॅटिंग करणाऱ्या टीम वरती. मागील मॅच धावा डिफेंड झाल्या. सुरुवातीच्या 2 मॅचेस मध्ये धावा चेस होत होत्या. या मॅच मध्ये कसं दृश्य राहील. आणखीन एक तशाच पद्धतीचा चेंडू. बॉल आलाय डॉट. पहिल्या षटकामध्ये लाजवाब बॉलिंग आणि पहिल्या षटकाचा विचार केला तर धावा आल्यात फक्त 5 आणि त्यामध्ये पटकावले एक बहुमूल्य विकेट्स. आपण सन्मानाकडे वळूया. मंचावरती नवीन हलदनकर साहेब उपस्थित आहेत. त्यांचा आपण मनपूर्वक सन्मान करतोय. मी मान्य आयोजकांना विनंती करेल की जी पाटील आमचे मान्यवर आहेत त्यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण नवीन हलदनकर साहेबांचा आदर तिथे सन्मान करायचा. या नवीन हलदनकर साहेब आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. उरण प्रीमियर लीग उरण तालुक्यातील तुम्ही अशी स्पर्धा पाहताय जी स्पर्धा नेहमी क्रीडा रसिक खेळण्यासाठी आतुरलेले असतात. ज्या क्षेत्रावरती ज्या स्पर्धेवरती प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम राहतं ती स्पर्धा आज तुम्ही पाहताय आणि त्या स्पर्धेमध्ये तुमचा हा सन्मान मायेची उबदार शाल सुगंधित पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण तुमच्या घरामध्ये राहावी यासाठी हा सन्मान चिन्ह. धन्यवाद आपण आलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक आभार. जाऊया बॅक टू क्रिकेट. पहिल्या ओव्हर मध्ये गोलंदाजांचा बोलबाला जिथे धावा आल्यात फक्त 5. सोनू पाटील आला षटक क्रमांक 2 घेऊन. मगाशी सोनूने जी बॅटिंग केली बल 28 धावा अवघ्या 7 ते 8 बॉल मध्ये त्यामध्ये 4 षटकार 1 चौकाराचा समावेश केला होता सोनूनं. बॅट्समन म्हणून तो चांगला बॅटिंग करताना पाहायला मिळालाय परंतु आता नॉकआउटच्या मॅच मध्ये बॉलिंगची देखील गरज आहे. जर गोलंदाजी चांगली राहिली तर धावा कमी होतील आणि जर धावा कमी झाल्या तर या खेळपट्टीवरती धावा चेस करण्यासाठी फलंदाज देखील प्रतिस्पर्धी टीम मध्ये चांगले आहेत. परंतु या मॅच मध्ये धावांची गरज आहे. टीम पार्थ अँड सिद्धी चॅलेंजर्स बौरा. चेंज ऑफ पेस वेरिएशन परंतु ते वेरिएशन कामी आलं नाहीये. बॉलला धडलंय दिलीप शेठ भोईर स्टँडच्या पलीकडं. पहिला षटकार. ठाकूरच्या बॅट मधून षटकार 1 चौकार देखील त्याने लगावला आणि धाव फलकावरती धावा नेऊन ठेवल्यात 1-11. षटक क्रमांक 2 सोनू वरती पहिला षटकार. ओ षटकार जाईल. आणखीन एक चांगला फटका. अजय 70 पोस्ट स्टँड मध्ये षटकार. होते आता परंतु बॅट्समन आहे प्रथमेश ठाकूर. तो सांगतोय टीमला की इथून मला फाईट करायची आहे. माझ्या टीमला एक महत्वाचा विजय मला मिळवून द्यायचा आणि त्यासाठी संघर्ष करत असताना आयुष्य छान आहे. रडतोस काय वेड्या लढण्यात छान आहे आणि ती फाईट मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश ठाकूरची पाहत आहे. 2 बॉल 2 मोठे षटकार. आता अडचणी वाढल्या. दबाव चांगलाच ओढलाय गोलंदाज सोनू पाटील वरती. डॉट बॉलची प्रचंड गरज आहे. बॅकफुटला गेले तदनंतर जागा बनवून मागील बॉल वरती तुम्ही ताकद पाहत होता. या बॉल वरती बॅट्समन प्रथमेश सांगतोय माझी नजाकत पहा. चौकार. चांगली बॅटिंग तडाखेबाज सुरुवात. दुसऱ्या ओव्हर मध्ये धावांची प्रचंड गरज होती आणि त्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना 3 बॉल मध्ये 16 काढल्यात आणि गोलंदाज सोनूला आता चांगलाच घाम फोडलाय. थोडेसे धाबे दणाणलेत अमित नाईकच्या टीमचे कारण त्यांना ठाऊक आहे मागील मॅच मध्ये देखील आपला स्कोर कमी होता. बॅटिंग लाईनअप अगदी फलंदाजांची कमतरता पहिल्या मॅच मध्ये जाणवली आणि या मॅच मध्ये आता धावसंख्येचा प्रचंड वेग सुरू आहे. धाव फलकावरती धावा लागल्यात 21 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 5 होत्या. 3 बॉल मध्ये 16 खर्च केल्या. सोनू पाटील फ्लिक केलाय. फटका मिस टायमिंग आहे. इनफिल्ड मधून खेळाडू धावतायत. एक कंप्लीट. पाहता पाहता दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील झालाय सक्सेस. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स.
तो बॅट्समन थोडेसे नाखुश, कारण त्यांना ठाऊक आहे फुलटॉस होता, फाईन लेग पूर्ण खाली होता, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला देखील फिल्डर नव्हता, आणखीन 4 मिळाले असत्या, परंतु धावा मिळतात या बॉलवरती 2. 23 लॉस ऑफ द 1 विकेट्स. पहिली विकेट्स लवकरात लवकर प्राप्त झाली पहिल्याच बॉलवरती, परंतु तदनंतर जी वापसी केली, कम बॅक स्ट्रॉंगर. पुढे गेले तदनंतर स्लोअर पद्धतीचा बॉल येतो हे ओळखलं, अगदी ऑलॉंग द कार्पेट लॉंग ऑनला. दुसऱ्या षटकामध्ये धावा चांगल्या आल्यात, इथून खेळपट्टीवरती टिकून राहायचं या दृष्टीनं. क्रिकेटच्या मेरिटनुसार बॅटिंग करतायत. जेव्हा खराब बॉल मिळेल तिथे आक्रमण करायचं, जिथे चांगला बॉल येईल त्याला सन्मान द्यायचा, हीच तर क्रिकेटची डेफिनेशन आहे. आणि इथून चांगल्या रीतीनं बॅटिंग करत असताना प्रत्येक बॉलवरती तुम्ही षटकार चौकार मारू शकत नाहीये. प्रत्येक बॉल बाउंड्रीच्या बाहेर पाठवणं कठीण आहे. कधी कधी तुमच्यातला कंट्रोल, तुमच्यातली टेम्परामेंट या गोष्टी महत्वाच्या राहतात, आणि ते उत्तम क्रिकेट दाखवलंय बॅट्समन प्रथमेश ठाकूर. अद्याप या ओव्हरमधील शेवटचा बॉल शिल्लक आहे. लेफ्ट हँडेड बॅट्समन समोर विराज पाटील. मोठा फटका विराजला देखील खेळायचा होता, मिड विकेटला खेळलाय, 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे, परंतु चला एकच धाव. 2 षटकांचा खेळ, पॉवर प्लेची 2 षटकं संपलीत, आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत. पार्थ अँड सिद्धी चॅलेंजर्स भौरा टीम 1 बाद 25 धावा. ओळख तुम्हाला करायची असेल तर समाजामध्ये सामाजिक कार्य प्रचंड, प्रत्येक व्यक्तीसोबत तुमचा चांगला स्वभाव, माणसांची मनं जिंकण्यासाठी तुम्हाला नेहमी आयुष्यामध्ये मेहनत करावी लागते, आणि तेव्हा कुठे जाऊन तुमच्या नावाची चर्चा होते. आणि आज पाहायला गेला तर जे तुम्ही टायटल सॉन्ग मगाशी देखील ऐकलं, तेजस डाकी साहेब एक सामाजिक कार्यकर्ता बोरखार, ज्यांच्या माध्यमातून स्पर्धेचा श्री गणेश देखील झाला. सुंदरचं संगीत तुम्ही ऐकलं. तो मॅच कडे पुन्हा एकदा वळूया. 2 षटकांमध्ये 25 झाल्यात. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा ऋषांक. फुलटॉस आहे, लॉंग ऑफला सहजरित्या खेळलाय. जीवित मात्रेच्या हातामध्ये बॉल, फलंदाज बाद. बाद झालेत. नवीन खेळाडू जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. पियुष ठाकूर टीमचा कॅप्टन आता मैदानामध्ये उतरलाय 4थ्या क्रमांकावरती. 2 खेळाडू बाद. आज 2 वेळेला संधी मिळाली बॅट्समन. एकीकडे पाहायला गेलं तर विराजला जास्त प्रभाव टाकू शकले नाहीयेत विराज पाटील. प्रचंड अपेक्षा खेळाडूकडून देखील होत्या. 3 बॉलमध्ये फक्त 1 काढली आणि तो बाद झालाय. टीमचा कर्णधार पियुष. नॉकआउटची मॅच आहे. कर्णधारला साजेसा खेळ आता करावा लागेल. जर या मॅच मध्ये फाईट करण्यासाठी तुम्ही 60-70 बनवल्या तर फाईट होऊ शकते, आणि त्या धावा अपेक्षित देखील राहतील, कारण धाव संख्या व धाव फलकेचा विचार केला तर 25 धावा या 2 षटकांमध्ये होत्या. पुन्हा एकदा ऋषांक जसा गोलंदाजीसाठी आला त्यानं पहिल्याच बॉलवरती फलंदाज बाद केलाय. 2 खेळाडूंना बाद केलाय. दुसऱ्या ओव्हरचा तो स्पेल फेकतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 5 दिल्या, तिथे विकेट्स मिळवली. दुसऱ्या ओव्हरला जसा आला पहिल्याच बॉलवरती पुन्हा एकदा विकेट्स घेतल्या. या टीमचा विकेट टेकर गोलंदाज आहे, यंगस्टर देखील आहे, परंतु आज अनुभव शेअर करत असताना जीवित मात्रे त्याला ठाऊक आहे ही मॅच जिंकण्यासाठी आता गोलंदाजांचं योगदान फार महत्वाचं आहे. तो पियुष मागील मॅच मध्ये या खेळाडूने देखील चांगली बॅटिंग केली आहे, त्याच्यावरती देखील फार अपेक्षा आहेत. हो आल्या स्वॅग से करेंगे स्वागत. बॉल सीमा पार लॉंग ऑनच्या वरून धाडलाय षटकार. वेल राहिला ऍक्शन रिप्ले मध्ये जर पाहायला गेला तर हा फटका अगदी सहजरित्या खेळलाय. बॅट्समन जणू काही खेळाडू कक्षातून सेट होऊन आले की काय. या 6 धाव्याने धाव फलकावरती धावा लागल्या. 31 धावा. पुढचा बॉल घेऊन ओव्हर द विकेट्स ना. आणखीन एक हाफ ट्रॅकर शॉट अँड पूल
pull powerful, wonderful, successful and beautiful sixer. चांगली बॅटिंग, 2 बॉल 2 षटकार, दबाव वाढवलाय रुशांक वरती. मैदानाच्या आतमध्ये पियुष ठाकूर सांगतोय इथून आम्हाला ही फाईट महत्वाची आहे. जिंकणं अवघड असतं आणि अवघड गोष्टी करणं पियुष ठाकूरला जास्त आवडतं. आज झुंज देऊ चिवट अशी की प्रत्येकाला बसेल धक्का. एका जीवाने लढणार पार्थ अँड सिद्धी चॅलेंजर्स बवरा टीमचे खेळाडू आणि गाजवणार उरण प्रीमियर लीग पर्व तिसरं यामध्ये आपल्या नावाची चर्चा करण्यासाठी भाग पाडतील का? ही मॅच महत्वाची आहे. अस्तित्वाची लढाई मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. जिंकेल तो संघ पुढील मॅच खेळणार आहे. जो संघ पराभूत होईल तो या स्पर्धेतून टाटा बाय बाय. गोलंदाजावरती अंडर प्रेशर दबाव. विकेट किपर आता अगदी क्लोज झालेत. दबाव येईल का? कुठे फरक पडणार आहे पियुष ठाकूरला? अगदी लांब लचक षटकार लॉंग ऑफच्या वरून सीमा पार. जे पाहायला गेला तर बडे मैया सो बडे मैया, छोटे मैया सुभान अल्लाह. काय बॅटिंग केली आज मोठ्या भावानं, सर्वांची मनं जिंकली. 2 मॅचेस 250. तो प्रतिस्पर्धी टीमचा कॅप्टन आहे, परंतु हे विसरू नका पार्थ अँड सिद्धी चॅलेंजर्स बवरा टीम पियुष ठाकूर देखील त्याच ताकदीचा बॅट्समन आहे हे दाखवत असताना. 3 बॉल 3 षटकार. गोलंदाजांवरती आक्रमण. हो यावेळी वेग. ऑफस्टमची लाईन पाहत असताना पंच संदीपजी पाटील इशारा करतायत इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव फलकावरती ऍड होईल. 44 धावा. 2 ओव्हर मध्ये फक्त 25 होत्या, जिथे पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 5 दिल्या होत्या रुशांकनं. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 4 बॉल मध्ये 19 दिल्यात. हे महागडे षटक आहे. हेच तर क्रिकेट आहे. कधी बाजी तुमची तर कधी विपरीत देखील तुम्हाला लढावं लागतं मैदानाच्या आतमध्ये. कधी तुम्ही जिंकता तर कधी हारता देखील. या क्रिकेटच्या 2 बाजू आहेत आणि आता पूर्णपणे स्ट्रगल सुरू आहे गोलंदाज रुशांकचा. अडचणी त्याच्या समोर वाढल्यात. चला आणखीन एक षटकार. तुमच्या स्वप्नांना सांगू नका तुमची अडचणी किती मोठ्या आहेत, तर त्या अडचणींना नक्की सांगा की आमची स्वप्न फार मोठी आहेत. उरण प्रीमियर लीगचं स्वप्न घेऊन आम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरले जरूर आणि आमच्या नावाचा डंका वाजवायचा हे सांगणारी फलंदाजी. 4 बॉल 4 षटकार. अगदी स्टँड अँड डिलिव्हरची भाषा करतायत बॅट्समन पियुष ठाकूर. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट असं आपण आता म्हणूया. आलाय कर्णधार चांगल्या मूड मध्ये. 4 षटकार ठोकलेत. येईल का संलग्न 5वा? अंडर प्रेशर दबाव पूर्ण वाढलाय गोलंदाजावरती. आणखीन एक 5 बॉल 5 षटकार. कॅप्टन सांगतोय मैं हूं ना जिंदा लढेंगे और इधर आणखीन एक षटकार. चांगली बॅटिंग. 5 षटकार. 2 ओव्हर मध्ये 25 होत्या. या ओव्हर मध्ये तब्बल 31 मोजल्यात. पहिल्या बॉल वरती खेळाडू बाद झाल्यानंतर जसा टीमचा कॅप्टन पियुष ठाकूर मैदानाच्या आतमध्ये आला त्यानं 5 बॉल मध्ये 5 षटकार ठोकत सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. धाव फलकावरती धाव संख्येचा विचार केला 56. अब तक 56 धाव फलकावरती धावा आपण पाहताय.
2 खेळाडू बाद, 2 षटकर राहिले शेवटचे. 56 धावा. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 56 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. थोडासा माइंडसेट निगेटिव्ह पाहायला मिळतोय फिल्डिंग करणाऱ्या टीमचा आपण पाहतोय. पंडित शूटर्स मोठी जुई टीम, त्यांच्यासाठी एक पॉझिटिव्ह थ्रॉग आपण देऊया की निगेटिव्ह विचार माणसाला कमजोर बनवतात तर पॉझिटिव्ह विचार माणसाला बलवान बनवतात. एक वेळ तुम्ही शरीराने कमजोर असाल ना तरी चालेल, मात्र मनाने कधी कमजोर राहू नका. कारण की ना यश त्यांनाच मिळतं ज्यांच्यामध्ये इच्छाशक्ती प्रबल असते आणि ज्यांचा आत्मविश्वास फार मजबूत असतो. तो कॉन्फिडन्स हवा या मॅच मध्ये. दबाव जरूर वाढलाय, 56 झाल्यात, परंतु आता रोखायचा बॅट्समनला. जीवित मात्रे षटक क्रमांक 4 राऊंड द विकेट नाव. जीवितचं देखील स्वागत मोठ्या फटक्याने करायचं होतं. परफेक्ट बॅट वरती आला नाहीये बॉल. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. पियुषनं 5 बॉल मध्ये 5 आलेत. 6 बॉल मध्ये 6 षटकार ठोकण्याची संधी आहे. हा रेकॉर्ड आज मोठी जुईच्या क्रीडांगणामध्ये पाहायला मिळेल का? उरण प्रीमियर लीग पर्व 3 यामध्ये मोठा रेकॉर्ड घडवण्याची संधी आज पियुष ठाकूरकडे आहे. युवराज सिंगला आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 6 बॉल मध्ये 6 षटकार मारताना पाहिलंय. ऋतुराज गायकवाडनं देखील तो रेकॉर्ड केला होता. 6 बॉल 6 षटकार. आणि आता टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पियुष ठरेल का? ओ फुल टॉस बॉल, या स्वतःवरती नाराज. रेकॉर्ड मात्र आज मोडण्याची संधी होती. 6 चेंडू मध्ये 6 षटकार, फुल टॉस देखील होता. स्वतःवरती प्रचंड नाराज पियुषला आपण पाहतोय, परंतु काही हरकत नाहीये. 5 मारले, तो दबाव चांगलाच वाढलाय प्रतिस्पर्धी टीम वरती. परंतु इथून गोलंदाज जीवित आहे, त्याच्याकडे अनुभव चांगला आहे. त्याला जास्तीत जास्त डॉट बॉल काढले तर मागील ओव्हर जे जास्त महागडे राहिले ते कव्हर होऊ शकते. ओ बॅटचे लागले एज आणि फलंदाज होतील पियुष ठाकूर. निराश चेहऱ्यानं मैदान सोडत असताना हर्ष उल्हास. जीवित मात्रेनं पटकावले सफलता, परंतु पियुष ठाकूर जरी बाद झाला असला तरी टाळ्यांचा उद्या कडकडाट. सुरू होती पियुष ठाकूरची, परंतु जीवितनं हेच सांगितलं मैदानाच्या आतमध्ये, स्वतःला ना कधीच दुर्बळ समजू नका, कारण खरी ताकद ही आपल्या मनात असते. आयुष्य तर एक बलाढ्य हत्ती सुद्धा जगतो आणि छोटीशी मुंगी सुद्धा आयुष्य जगत असते, परंतु आयुष्याची सर तेव्हाच होते मित्रांनो जेव्हा तुम्ही प्रत्येक संकटाला ध्येयाने आणि जिद्दीने सामोरे जाता. जिद्द, ध्येय, मनाशी बाळगणं फार इम्पॉर्टंट आहे. आणि इथून जिद्दीनं या मॅच मध्ये कमबॅक करत असताना जीवित मात्रे मागील 3 बॉल मध्ये फक्त 1 सिंगल आले. मागील अगोदरच्या ओव्हरचा विचार केला तर 31 खर्च झाल्यात आणि तो दबाव आता दूर करण्यासाठी जीवितचं योगदान फार इम्पॉर्टंट राहील. नवीन बॅट्समन येतात अनुज गरत, मॅन फ्रॉम नवीन शेवा. अगदी उरण तालुक्याच्या जवळ असणारे हे गाव, शेवा गावावरून बिलॉंग करणारा हा खेळाडू. बॅट्समन म्हणून डावकऱ्या येताना तो प्रसिद्ध जरूर आहे, परंतु अनुज गरतची भन्नाट गोलंदाजी आपल्याला सर्वांनाच ठाऊक आहे, परंतु त्याच्या समोर जीवित. आणखीन एक बॅटची एज, बॅक टू बॅक सफलता. जीवित मात्रेनं कमबॅक केलंय. बॅट्समन अनुज जेलबाद. आल्या पावली बॅट्समन माघारी. पियुष ठाकूर नंतर कुणी खेळपट्टीवरती थांबायला तयार नाहीये. रन्स चांगल्या बनल्यात. आता दबाव वाढवायचा नसेल तर सिंगल डबल देखील रन्स फार इम्पॉर्टन्स असतात. ऑन अ हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती जीवित मात्रे पहिला गोलंदाज ठरेल का? 3 बॉल 3 विकेट्स. आज बरेचसे रेकॉर्ड आपल्याला पाहायला मिळतात. 5 बॉल मध्ये 5 षटकार आपण पाहिले. मागील मॅच 11 डिफेंड झाल्या, 2 अर्धशतक खेळी आपण गुड्डूच्या बॅट मधून पाहिल्यात.
आणि आता जीवित मात्रे 3 बॉल मध्ये 3 विकेट्स घेण्याच्या उंबरठ्यावरती राऊंड द विकेट्स नाव ऑन हॅट्रिकचा बॉल. ओ यावेळी चांगला बॉल, रनआउटची संधी आहे. सांघिक यश मिळेल का? डायरेक्ट हिट झालाय आणि संदीपजी पाटील सरांचा इशारा आलाय. बॅट्समन होत आहेत धावबाद. त्या दिवशी देखील एक असा सामना झाला इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका. 153 वरती 4 ते 5 खेळाडू बाद होते. अवघ्या 2 धावा काढत असताना पुन्हा एकदा 4-5 खेळाडू बाद झाले. 153 वरती 4, 155 वरती संघ ऑल आउट. आजच्या तरुणाईला ना क्रिकेट फास्ट खेळायची सवय लागली. प्रत्येक बॉल षटकार चौकार त्यांना हवा असतो. तू पहा क्रिकेटमध्ये सिंगल डबल देखील तेवढ्याच इम्पॉर्टन्स आहेत. प्रत्येक बॉल मगाशी देखील उल्लेख केला, षटकार मारण्याच्या मोहात बॅट्समन बाद होत आहेत. म्हणूनच की काय टेस्ट क्रिकेटची उत्पत्ती झाली. कधी कधी टेस्ट क्रिकेट देखील तेवढ्याच आवडीनं पाहणं गरजेचं आहे. आपण IPL T20 मॅचेस अगदी आनंदाने पाहतो, परंतु टेस्टचा दर्जा काही वेगळाच आहे. आल्या आल्या क्लासिकल फटका, बॉल चाललाय, रिव्हर्स स्वीपचा दिलाय दणका, बॉल सीमा पार, 4 धावा चौकार. हॅलो, त्याचबरोबर आपण पाहतोय मंचावर अतिथी या ठिकाणी आपण पाहतोय स्टेप आर्ट्स अकॅडमीचे आपण पाहतोय चीफ कोरिओग्राफर सन्माननीय आदरणीय आपण पाहतोय शिवसंकल्प समालोचन असोसिएशनचे विद्यमान सल्लागार सुद्धा आहेत पप्पू सूर्यराव सर, यांचा सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय या स्पर्धेच्या वतीनं सन्मान केला जातोय. मी विनंती करतोय सन्माननीय KG पाटील साहेबांना विनंती असेल कृपया आपल्या शुभ पवित्र हस्ते आपण पाहतोय हा सन्मान करायचा आहे. मॅच एका बाजूने आपण पाहतोय अतिशय चांगली रंगतदार, मैदानामध्ये सुद्धा दुसऱ्या बाजूने तितकाच डॅशिंग नेतृत्व आपल्याला पाहायला मिळतोय. ओ व्हॉट अ शॉट, इनफिल्डच्या वरून धाडलाय, फटका लाजवाब आहे. फिल्डर 2 खेळाडू बॉलला रोखण्याचे प्रयत्न, परंतु बॉल न ओलांडले सीमारेषा, 4 धावा. मंचावरती केला जातोय वस्त्र अलंकार सुगंधित पुष्पगुच्छ या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन पाहुण्यांचा सन्मान आम्ही करतोय. स्टेपार डान्स अकॅडमीचे चीफ कोरिओग्राफर आपल्याला पाहायला मिळतात आणि समोर पाहायला गेला तर नितेशजी पंडित सरांच्या सोबतीला पपन पाटील देखील पाहायला मिळतात. अगदी या गोल गोल डब्यातला हा सिनेमा बघा, चित्रपट, तदनंतर धर्मेंद्र यांच्या सोबत केलेला तो डान्स, अगदी सर्वांना अभिमान आहे या मुलावरती. तो देखील उपस्थित आणि त्यांचं स्वागत, अगदी स्टँड अँड डिलिव्हर, शॉट अँड पुल, सक्सेसफुल षटकार. अगदी जसकारचा वेगवान गोलंदाज, परंतु आज वेगाच्या विरोधात फलंदाजांचं आक्रमण सुरू आहे. 2 बॉल मध्ये 10 धावा खर्च केल्यात. ज्या गोलंदाजावरती अपेक्षा होत्या तो गोलंदाज महागडा ठरला. मागील मॅच मध्ये देखील राकेश वरती आक्रमण केलं. या मॅच मध्ये देखील प्रथमेशचं कौतुक करूया, तो खेळतोय 35 वरती नॉट आउट, कमालीची बॅटिंग. पुढचा बॉल, तुमच्याकडे वेग किती आहे याही पेक्षा तुमची दिशा कशी आहे या महत्वाच्या. जर तुमची दिशा खराब असेल तर मैदानाच्या आतमध्ये दुर्दशा होते. याचं उदाहरण मैदानामध्ये आपण पाहिलंय. 2 बॉल मध्ये 11 दिल्यात आणि धाव फलकावरती धावा लागल्यात, तब्बल 72 धावा. मागील मॅच पराभूत झालाय संघ पंडित शूटर्स मोठी जुई अमित नाईक टीमला लीड करत असताना, परंतु या मॅच मध्ये
धावसंख्या आता चांगल्या बनवल्या त्यांच्या विरोधात. पियुष ठाकूरचं जेवढं कौतुक करूया त्याचबरोबर कौतुक करूया आपण प्रथमेशचं देखील. त्यानं देखील चांगली बॅटिंग केली. आखूड टप्प्याचा बॉल आणि अशी गोलंदाजी राहिली तर त्याचे परिणाम हेच राहतील. षटकार. अर्धशतक पाहायला मिळेल का? 41 वरती बॅटिंग करतायत प्रथमेश. अवघ्या 9 धावसंख्येची आवश्यकता. टीमची धावसंख्या 78 धावा. 3 शेवटचे बॉल. सर्वांचं लक्ष लागले की प्रथमेशचं अर्धशतक होईल का या स्पर्धेमध्ये. फक्त 9 धावा तो आता दूर आहे. एक माइलस्टोन, अगदी धावसंख्येचा प्रचंड मोठा डोंगर. 78 धावा. पंडित शूटर्स टीमच्या विरोधात ही धावसंख्या. जागा बनवले, गॅप मोठी मिळाले. 2 खेळाडूंना बीट करून बॉल चाललाय सीमारेषा पलीकडं. 4 रन. "45 रन्स, 45 वरती नॉट आउट नॉक. टीमची धावसंख्या 82, 82 धावा. आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक मोठी धावसंख्या बनवण्यामध्ये यशस्वी राहिलेत पार्थ अँड सिद्धी चॅलेंजर्स बौरा. मागील मॅचचा पराभवाचा चांगलाच वचपा काढलाय या मॅच मध्ये. ओ टॅप केलाय बॉलला. 1 रन्स कंप्लीट. दुसऱ्या धावेचा पलटवार होईल का? परंतु नाहीये. 1 धाव. वैयक्तिक बॅटिंगचा विचार केला तर जवळजवळ काढल्या 47. 3 धावा दूर राहिला खेळाडू, पण तो आता स्ट्राईक नाहीये. 46 धावसंख्या झाल्या त्याच्या बॅट मधून. 4 धावसंख्या मागे. 14 बॉल मध्ये 46. कमालीची बॅटिंग. परंतु कधी कधी ना 50 धावांपेक्षा जी तुम्ही खेळी करता टीमसाठी ती देखील तेवढीच मोठी असते. ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, ना कुणाला सिद्ध करण्याची आकांक्षा. फक्त स्वतःला सिद्ध करण्याची तुमच्या मनामध्ये जिद्द असावी. आज स्वतःला सिद्ध केलंय प्रथमेशनं. बॅटचे लागले एच. मागच्या दिशेनं बॉल फ्लाय झालाय. थोडीशी मिसफील्ड झाली. 1 मिळेल. दुसऱ्या धावेचा झालाय पलटवार. तो लास्ट बॉल वरती बॅट्समन होतील धावबाद. आणि अशा रीतीनं पहिल्या सत्राचा खेळ संपलाय, जिथे बॅटिंग करत असताना पार्थ अँड सिद्धी चॅलेंजर्स बौरा टीम 84 झाल्यात आणि 85 धावसंख्येचं भलं मोठं आव्हान येणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये पूर्ण करावं लागेल. परंतु प्रथमेश ठाकूरसाठी उद्या टाळ्या. 46 धावा मात्र 14 बॉल मध्ये त्याने बनवल्यात. मालीची बॅटिंग. मॅच मध्ये पियुष ठाकूरचं योगदान, प्रथमेश ठाकूरचं योगदान आणि त्याचा मोबदला. धाव फलकावरती धावा आहेत 84. या मॅच मध्ये आता कुठला संघ जिंकेल? एक मोठी चेस दुपारच्या या वातावरणामध्ये पाहायला मिळेल का? हे देखील तेवढं अपेक्षित आहे. आणि जशी मॅच सुरू होईल मायक्रोफोन वरती आपण बदलाव करू. कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा मराठीचा एक गोड आवाज आपण ऐकूया. आमचे देव डाकी सर बोरकार यांच्याकडे आपण जाणार आहोत. सत्रामध्ये आवाज ऐकलात आपण संयमजी घरत सरांचा. पर्व आपण पाहतोय खऱ्या अर्थानं 3रं UPL उरण प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये तमाम प्रेक्षक वर्ग, क्रीडा रसिकांनी अर्थातच या ठिकाणी आपण पाहतो सर्व प्रेक्षक मायबापांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. व्यासपीठावर सर्व अतिथीगण, सर्व पाहुणे वर्गाचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. अतिशय चांगली स्पर्धा, दमदार आयोजन पाहायला मिळते आपल्याला या मोठीची नगरीमध्ये. अगदी काही दिवसांपूर्वीच आपण जर विचार केला तर मोठीची प्रीमियर लीग या स्पर्धेचं आयोजन सुद्धा आपण याच मैदानावर पाहिलं. आव्हान असणार आहे खऱ्या अर्थानं. 85 धावसंख्येचं टार्गेट. 30 चेंडू
85 धावसंख्या. अजूनपर्यंतचा विचार केला आजच्या दिवसाचा जर आपण इतिहास उलगडला तर हायेस्ट स्कोअर आहे, उच्चांक आहे, त्यामुळं कसोटी लागणार आहे. आणि या दोन संघांमध्ये जो संघ पराभव होईल तो मात्र या स्पर्धेतून बाहेर निघेल. त्यामुळे आता 85 धावसंख्या ह्या काढाव्याच लागतील. अर्थातच पंडित शूटर्स अमित नाईकच्या या सर्व शिलेदारांना खूप मोठी जबाबदारी असेल. आता जीवित मात्रे आणि अमित नाईककडे लक्ष असणार आहे. ऑफिशियल पंच आपण पाहतोय संदीपजी पाटील सर आणि त्याचबरोबर आपण पाहतोय राजेंद्र पाटील सर आणि माळी सर. संदीप पाटील सर, राजेंद्र घरत सर आणि माळी सर. चला नावं आपण पाहतो खऱ्या अर्थाने घेतली जातात. मला असं वाटलं मी नाव घेताना चुकलो की काय, कारण मी इकडे नाव वाचत होतो. या जोडीवर बरंच काही आता अवलंबून असणार आहे. अमित नाईक पाहतो आपण, इकडघर या गावातून बिलॉंग करणारा हा खेळाडू. गेल्या 4 वर्षामध्ये आपण पाहिलं, स्वतःला सिद्ध केलं आणि आज उरण पडवेल पुरता मर्यादित नसून खऱ्या अर्थानं आपण पाहतोय 7 समुद्र पार जाऊन इव्हाना मुंबईमध्ये, मग आपण अलिबाग तालुका असू द्या, रोहा असू द्या, सर्वकडे क्रिकेट खेळणारा हा खेळाडू पाहतोय अमित नाईक. आपली छाप सोडलेली आहे या खेळाडूनं. इतका प्रसिद्ध झालेला हा खेळाडू दुसऱ्या बाजूने जीवित मात्र कोण विसरेल ती इनिंग, रायगड विपेक्ष ठाणा. पंडित शूटर्सचे सर्व खेळाडू आहेत त्यांनी कृपया आपण वरती बसून घ्या, नियमांचं पालन करा कृपया. आपल्यासाठी खेळाडू कक्ष आहे, त्या कक्षामध्येच कृपया आपण बसायचं आहे. विनंती असेल, सर्व नियमांचे अवलंबन असेल. या स्पर्धेचा केंद्रबिंदू अर्थात शिस्त आहे आणि त्या शिस्तीचं पालन आपण कराल अशी आपल्याकडनं अपेक्षा ठेवतोय. सर्व स्टँड सुद्धा आपल्याला वेगवेगळे स्टँड पाहायला मिळतात. मग दिलीप शेठ भोईर असतील स्टँड, तदनंतर आपण पाहतोय प्रवीण गासे युवा प्रतिष्ठान स्टँड असेल, अजय 74 हा ब्रँड आहे खऱ्या अर्थानं. आणि त्यांच्याच आमच्याच अगदी समालोचन कक्षाच्या बाजूला माई माऊली अक्कादेवी स्टँड. गोलंदाज आपण पाहतोय विराज ठाकूर, विराज पाटील. मॅच स्टार्ट होणार. स्ट्रायकरला खेळाडू आपण पाहतोय जो पहिला चेंडू फेस करणार, मलेखंड गावातील हा खेळाडू पाहतोय जीवित मात्रे. नॉन स्ट्रायकरला स्वतः कॅप्टन अमित नाईक. आणि सगळ्यात जास्त बोली जीवित मात्रे तुमच्यावर लागलेले आहेत, या बोलीचं सार्थक आज या इनिंग मधून झालंच पाहिजे असा निर्धार लावलाय मात्र सर्वांनीच. मॅच ऑन. पहिला चेंडू स्विंग आणि मिस. जोरदार अपील झाली पहा, 1 2 3 4 5 किती वेळा अपील झाली. बऱ्याचशा खेळाडूने अपील केली परंतु पंचानं अगदी आपली पापडी सुद्धा हलवली नाही की नॉट आउट आहे. बॅट आणि चेंडूचा संगम जुळतच नाहीये. पहिला चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतोय. मोठं टार्गेट आहे आणि पहिल्या चेंडूवर कोणतीही धाव संख्या मिळली जाणार नाहीये. गोलंदाज विराज पाटील आपली आक्रमकता दाखवतोय. मागच्या मॅच मध्ये सुद्धा अतिशय चांगली गोलंदाजी पाहिली. पहिलं षटक अप्रतिम हाताळलं होतं. जरी दुसऱ्या षटकामध्ये त्याच्यावर हल्ले चढवले असते तरी पण सुरुवात अतिशय चांगली आणि ती जबाबदारी चोखरित्या बजावताना पुन्हा एकदा हातामध्ये चेंडू दिला. कॅप्टननं सांगितलंय पुन्हा एकदा तुझ्यावर जबाबदारी आहे आपल्या संघाची आणि विराजने सुद्धा सांगितले मी ती जबाबदारी घेणार. ओव्हर द विकेट्सने अपस्टमच्या बराचसा बाहेर चेंडू. चांगला टेक विकेट स्किपरचा परंतु हा व्हाईट बॉल सिग्नल येतोय. संदीपजी पाटील सर मॅन फ्रॉम झाशी, माऊली सर आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून इशारा येतोय व्हाईट बॉलचा. एक्स्ट्राच्या स्वरूपात अकाउंट ओपन केलं जातोय. पंडित शूटर्स मोठीजेस या संघाचं बिनबाद 1 जीवित मात्रे. यावेळी फटका चांगला आहे, अतिशय चांगला स्ट्रेट ड्राईव्हचा डाऊन द विकेटचा फटका. प्रयत्न नक्कीच झाले होते परंतु चेंडूला गती जास्त दिली होती आणि मात्र येतोय हा स्ट्रेट ड्राईव्हचा चौकार.
तिला चौकार पाहायला मिळतोय जीवित मात्रेच्या बॅट मधून. आज खेळावं लागेल जीवित तुम्हाला. आज तुमच्या अस्मितेची लढाई आहे. विराज पुढचा चेंडू आउट साइड एज. खेळाडू नव्हता त्या ठिकाणी. नॉन स्टॉपला चेंडू जातोय स्ट्रेट टू द साइड स्क्रीन. लगातार बॅक टू बॅक दुसरा चौकार. लगातार 2 चौकार. एकूण धावसंख्या 9. खेळावं लागेल आज तुम्हाला पॉवर प्ले मध्ये किमान 30 धावसंख्या जमवायच्या आहेत. हा निर्धार आहे आणि बॅटिंग मधून स्पष्ट दिसते. पुढचा चेंडू ओव्हर पिच बॉल. तडाखा उडवलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. दॅट्स अ मायटी हिट्स. षटकार येतोय. तुम्हाला अमित आणि जीवित किमान 2 चेंडूची अमित पाहणी करून घ्या जेणेकरून आपला वेळ वाचता. आणि जर चेंडू त्या ठिकाणी हरवला तर लगेच तो चेंडू घेण्यात येईल. किंबहुना मित्र म्हणतो चेंडू लगेच मिळाला तर तो चेंडू सुद्धा दिला जाईल. याची दखल घ्या आपण. प्रत्येक मिनिट महत्वाचा आहे कारण सगळ्या गोष्टी आपल्या हातात असतात. एक वेळ अशी गोष्ट आहे जी आपल्या हातात नसते आणि त्यामुळे त्या वेळेनुसार आपल्याला आयुष्यामध्ये नेहमीच पुढे जावं लागतं. मग क्रिकेट असू द्या किंवा वैयक्तिक जीवन असू द्या. त्यामुळे वेळेला महत्व देणं आपल्याला खूप गरजेचं आहे. 2 चेंडूची पाहणी करून घ्या कृपया विनंती असेल. स्क्वेअर लेगच्या पंचांकडे माळी सरांकडे एक चेंडू सुद्धा सुपूर्द करून घ्या. मॅच कडे पुन्हा एकदा वळतोय. धावसंख्या आपण पाहतोय 2 चौकार. षटकाराच्या सहाय्याने तब्बल 15 धावसंख्या. जीवित मात्रे अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू मध्ये एक मोठा फटका येणार का? जीवित मात्रे स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा खेळाडू. स्लॉक स्वीप खेळण्याचा प्रयत्न. डाऊन टू द लेग साइड. संपायर सिग्नल. इट्स अ व्हाईट बॉल. काही अंतर होतं खऱ्या अर्थानं चेंडू आणि यष्ट्यांमध्ये. अगदी स्टंपच्या जवळून चेंडू पास झाला होता परंतु आंतरराष्ट्रीय नियमावली आहे लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जर पिच झाला तर मात्र तो व्हाईट बॉल हा नेहमीच दर्शवला जातो. ते आताही तेच झालं. धावसंख्या 16. 1 ने पुढे सरकते. विराज पुन्हा एकदा सज्ज होतोय. इथे मात्र काय घडलंय यावेळी यष्ट्या दाखवल्या होत्या आणि मात्र डावी यष्टी वाकवली जाते. जो खेळाडू खरा तर डोके धरत होता त्याची विकेट्स मिळवली जाते. जीवित मात्र क्लीन बोल्ड. व्हाईट बॉल नव्हता टाकला. ही गेम प्लॅनिंग होती. खऱ्या अर्थानं कॅप्टन आणि गोलंदाजाचं काहीतरी चर्चासत्र झालं होतं. कॅप्टननं सांगितलं सुद्धा होतं जाऊ दे एक व्हाईट बॉल. तुला मात्र लेग स्टंप पिच करायचा आहे आणि हलकासा आपण पाहिला लेग ब्रेक सुद्धा त्या ठिकाणी पाहिला. सरप्राईज राहिला त्या ठिकाणी. जीवित मात्र विकेट्स मिळवली. जरी धावसंख्या खर्च केला असला तरी कमबॅक केलंय. जी बॅटल रंगली होती त्या बॅटल मध्ये शेवटला मात्र विनिंग झालाय हा गोलंदाज विराज पाटील. अंतिम चेंडू असेल सोनू पाटील नवीन खेळाडू मैदानामध्ये. करंजा संघाचा हा खेळाडू पाहतो आपण सोनू पाटील. एक अष्टपैलू खेळाडू आहे. करंजा गावामध्ये गोलंदाजी सुद्धा करतोय. शेवटचा बॉल असेल P1 च्या षटकातील पॉवर प्लेचा पहिल्या षटकातील अंतिम चेंडू. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट्सने विराज पाटील सोनूसाठी. स्लोवर बॉल होता. शॉर्ट आर्म पुल सक्सेसफुल. ब्युटिफुल शॉट्स मिळतील 6 धावा.
नवीन खेळाडू मैदानामध्ये आपण सोनू पाहतोय. जसं सोनू आला लगेच अमित नाईक यांना सांगितलं आपल्याला थांबायचं नाहीये सोनू. जीवित जरी गेला असला मैदानातून तरी सुद्धा जे जीवितने आपल्याला स्टार्ट दिले ना त्या स्टार्टला आपल्याला कन्वर्ट ठेवायचं आहे. ज्या स्पीडनं गाडी आपली चालू आहे ना तो एक्सलेटर वरना पाय काढायचा नाहीये आपल्याला हे सांगितलं कर्णधाराने. आणि पहिल्यांदा स्ट्राईक एंडवर आता येईल. तब्बल 6 चेंडू नंतर ऑन स्ट्राईक वर असणार आहे अमित नाईक. आज अमित तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. एक कॅप्टन नॉकची जरूरत आहे तुमच्या संघाला. आज खेळावं लागेल तुम्हाला. 5 षटकं ची मॅच आहे त्यामधला 1 षटक झालाय. 4 षटकं शिल्लक आहेत आणि त्या 4 षटकामध्ये तुम्हाला आता धावसंख्या जमवायच्या आहेत. 63 धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय. 1 गडी बाद 22 धावा. अमित नाईक खरंच आसुसलेले चेहरे आहेत. तुमच्याकडनं खूप मोठी इनिंगची अपेक्षा ठेवली. हो उडवला चेंडूला मिड विकेटच्या रिझर्व मध्ये मिस्टामिंग स्ट्रोक आहे. पहिली धाव वेगानं 1 धावेनं समाधान मानावं लागेल. अमित नाईकचा तडाखा अजूनही येणं बाकी आहे. आज या दुपारच्या सत्रामध्ये येणार का हे मैदान लकी आहे अमित नाईक याला. आणि आज बरेचसे तुमचे समर्थक तुमच्या इनिंगची वाट पाहतात. दुसऱ्या बाजूने गोलंदाजी चांगली करावी लागेल. धावसंख्या नक्कीच उच्चांक नोंदवला परंतु त्या डिफेन्स सुद्धा तुम्हालाच करायचे आहेत. हाफ ट्रॅकर बॉल हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न खेळाडू येतात. जजमेंट अतिशय चांगलं झालंय. वाव ब्युटिफुल कॅच. आणखी एक खेळाडू इथे मात्र सून होतील. झेलबाद. जीवित म्हात्रे सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं खरं त्यानं सलामीसाठी हा खेळाडू आला होता परंतु या मॅच मध्ये आपण खरं त्यानं पाहिलं स्वतः अमित नाईक गेला होता कारण उच्चांक आहे. अमितला माहिती आहे धावसंख्या जमवायच्या आहेत. मधल्या फळीसाठी इन ॲट 4 4थ्या क्रमांकावर आपण पाहतोय जीवित. आणखीन एक खेळाडू एकाच नावाचे 2 खेळाडू सध्या संघामध्ये आहेत. पियुष ठाकूर गोलंदाज स्वतः कॅप्टन. स्विंग आणि मिस अतिशय चांगला चेंडू पडल्यानंतर हलकासा टर्न होतोय. आउट स्विंग पाहिला आपण आणि तिथून मात्र हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. प्रत्येक डॉट बॉल अतिशय महत्वाचा आहे. पॉवर प्ले मध्ये जर तुम्ही डॉट बॉल खेळत असाल फुल लेंथ बॉल आहे जीवित. तुम्हाला फक्त ड्राईव्ह करायचा आहे. मिडअपचा खेळाडू सर्कल मध्ये आहे. टिप एक्स्ट्रा कव्हरला एकच खेळाडू आहे त्यामुळे शॉर्ट सिलेक्शन ठरवावं लागेल. हो यावेळी मात्र शॉर्ट सिलेक्शन चांगलं आहे. लॉंग ऑनच्या रिझर्व मध्ये अवघी सिंगल पाहायला मिळतोय. अमित नाईक पुन्हा एकदा स्ट्राईक केला संघ ज्या आपण पाहतोय खरं त्यानं ज्या संघाचं नेतृत्व आहे त्या संघाचं पूर्णपणे जबाबदारी आता या खेळाडूच्या हातामध्ये आहे. अमित नाईक स्ट्राईकरला खेळाडू. धावसंख्या 24 धावसंख्या आपण पाहतोय. धावफलकावर 2 बाद 24 धावा. नाजूक परिस्थितीमध्ये आहे अमित नाईक. मोठा फटका येणार का? हो स्विंग आणि मिस. शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न हलकासा गती परिवर्तन झालं होतं. थोडासा चेंडू जर आपण पाहायला गेला फिंगर रोल केलं होतं. ज्या गतीची अपेक्षा होती अमित नाईकला त्या गतीनं चेंडू आला नाही आणि म्हणूनच सरप्राईज राहिला. डॉट बॉल पाहायला मिळतोय. अतिशय चांगली गोलंदाजी. प्रत्येक चेंडू हा विचारपूर्वक टाकतोय. स्वतः संघ नाईक आहे. कॅप्टन वर्सेस कॅप्टन अशी लढत पाहायला मिळतोय. अपरकटचा फटका अतिशय चांगलं टायमिंग. डी पेक्षा कव्हरच्या रिझर्व मध्ये 1 बाउन्स ओव्हर द रो लॉफ्टेड कव्हरचा चौकार.
पंडित शूटर्स मोठीजी या संघाची धावसंख्या आपण पाहतोय 28 धावा 2 षटकानंतर. आता समीकरण असं उरलंय येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 57 धावा. 18 चेंडू आणि विजयासाठी 57 धावा. तसेच UPL 2023-24 या तिसऱ्या महापर्वामध्ये सन्माननीय अतिथी प्रितेशजी पाटील यांचं शुभागमन झालंय. मी विनंती करतो त्यांना अतिथी कक्षामध्ये यायचंय. सन्माननीय प्रितेशजी पाटील मॅन फ्रॉम कोपरोली यांचं शुभागमन आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. येस थँक्यू सो मच प्रितेश दादा पाटील. आपण सुद्धा विनंती असेल कृपया आपण मुख्य अतिथी मंच आहे त्यावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आयोजकांच्या वतीनं आपणास या ठिकाणी विनंती केली जातोय. अनुज नवीन गोलंदाज येतोय स्ट्राइक एंडला जीवित. हा ट्रॅकर बॉल हुक शॉटचा फटका आहे. प्रवीण घासे युवा प्रतिष्ठान या स्टँडला सलामी देणारा षटकार येतोय. माध्यमातून संगीत आपण ऐकलं. ही स्पर्धा आपण पाहतोय उरण प्रीमियर लीग पर्व 3 आणि घर बसल्या सुद्धा 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून बरेचसे प्रेक्षक वर्ग या ठिकाणी जोडलेले आहेत. कारण लीग आहे प्रत्येक गावातील एक एक खेळाडू अगदी निवडून या ठिकाणी घेतलेला आहे. अनुज पुढचा चेंडू. हो आणखी एक चांगला चेंडू होता. यावेळी मात्र फटका त्याहून चांगला आहे. फाईन लेगच्या रिजर मध्ये अतिशय फाईन फटका खेचला जातोय. पहिला चेंडू षटकार दुसरा चेंडूवर अनुजचा मात्र चौकार खेचला जातोय. वेगळं आगळं वेगळं गाणं लावलं. एक षटकार तदनंतर चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहतोय 38 धावा. अनुजवर हल्ला चढवला जातोय जीवित. हा प्रकार बॉल खराब गोलंदाजी. यावेळी मात्र हा चेंडू नक्कीच पनिशमेंट केलं जाणार. षटकार चौकार त्यानंतर मात्र तिसरा चेंडू सुद्धा हाय अँड हँडसम हुक शॉटचा येतोय जीवितच्या बॅट मधून. ब्रँडेड या स्पोर्ट उत्तम संघाचा कर्णधार परेश ठाकूर आपण मंचाशी संपर्क साधायचा आहे. खराब गोलंदाजी चालू आहे आणि पुरेपूर समाचार घेतलाय. हे ह्याच षटकाची तर खऱ्या अर्थानं पंडित शूटर्स मोठी जोई ते सर्व खेळाडू आणि समर्थक सुद्धा वाट बघतात. धावसंख्या पाहतो आपण 44 44 धावा. येणारे 15 चेंडू 41 धावा. मॅच ऑन झालेली आहे जीवितच्या या 3 फटक्यानं. जरी मुलेखंड गावचा जीवित मात्र बाद झाला असला तरी काय झाला, जीवित नावाचं वादळ अजूनही मैदानामध्ये आहे. हो हाफ ट्रॅकर बॉल होता. यावेळी रिएक्शन सगळं काही सांगून जातो. अपील झाले पहा, अपील झाली होती आणि हेच जीवितला खऱ्या अर्थानं सांगितलं होतं. विकेट्स पाहायला सुद्धा मिळतं इथे ज्या खऱ्या अर्थानं गरज होती. त्यांचा काय निर्णय आहे? त्यांचा काय निर्णय आहे? इट्स अ विकेट. स्वतः जीवितने खऱ्या अर्थानं क्रीज सोडली होती आणि तदनंतर आपण खऱ्या अर्थानं पाहिलं, कारण अपील सुद्धा झाली होती. अपील करणं कर्तव्य असतं परंतु जीवितनं स्वतः क्रीज सुद्धा सोडली होती. देन आफ्टर अंपायर सिग्नल इट्स आउट. निर्णय आलेला आहे. जीवित मात्र 3 चेंडू 3 मोठे फटके. चौथ्या चेंडूवर विकेट सुद्धा बिलवली. प्रितेश पाटील नवीन खेळाडू मैदानामध्ये. दिघोडे गावाचा हा सुपुत्र आपण पाहतोय प्रितेश म्हात्रे. जय माता दी दिघोडे या संघामध्ये आपण या खेळाडूला कित्येक वेळा पाहताना दिसलेला आहे. अतिशय चांगला खेळाडू आहे. घनेगाते फटकेबाजी ही त्याची ओळख राहिलेली आहे. परंतु आज दिघोड्यासाठी नाही तर
या स्पर्धेच्या अस्मितेसाठी खऱ्या अर्थानं खेळायचं आहे आपल्याला. या लीग मध्ये उरण प्रीमियर लीग प्रितेश का घेतलेलं आहे याचं उत्तर तुम्हाला आज बॅटनी द्यायचं आहे. 14 चेंडू 41 धावसंख्या. प्रितेश मात्र एक मोठ्या फटक्याची गरज आहे अजूनही. चेंडू शिल्लक असतील या षटकातील 2. पहिला चेंडू षटकार, त्यानंतर चौकार, षटकार आणि विकेट्स. पुढचा चेंडू विकेट्स. लगातार दुसऱ्या चेंडूवर आपण पाहतोय बॅक टू बॅक आलेली ही मात्र दुसरी विकेट्स आल्या पावले माघारी पाठवलंय. त्रिफळाची बाद. आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. या तुम्ही वेल फार कमी आहे, अगदी शॉर्ट टाइम मध्ये आपण येणार अशी आशा बाळगतो. ओ टू कॉम्बॉक्स. सिया स्पोर्ट्स रॉयल किंग धुतुम या संघाचा संघ नाही. कृपया पहा तुम्हाला अंतिम या ठिकाणी पुकार असेल, कृपया आपण लगेचच या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. आयोजकांच्या वतीने आपणास सूचना केली जाते. नवीन खेळाडू मैदानामध्ये धनेश जातोय, आणखीन एक चांगला खेळाडू. बॅटिंग लाईनअप नक्कीच आहे, परंतु आज अमित नाईक जोपर्यंत मैदानामध्ये आहे ना तोपर्यंत काहीही होऊ शकतो हे माहिती आहे. परंतु दुसऱ्या बाजूने सुद्धा चांगली सुरुवात पाहायला मिळते आपल्याला. चांगली सुरुवात करून दिली, शॉर्ट बट स्वीट अशी इनिंग साकारली जीवित यानं, आणि आता मात्र तेच काम धनेश याला सुद्धा करायचं आहे. या खेळाडूमध्ये सुद्धा तितकीच गुणवत्ता आहे, परंतु अनुज आपल्या स्पेल मधील अंतिम चेंडू फेकतोय. हाफ ट्रॅकर बॉल, फटका फसलाय. मिड विकेटच्या रिझर्व मध्ये खेळाडू आहेत. इट्स अ हॅट्रिक. आणि इथे मात्र लगातार 3 चेंडूवर 3 विकेट्स. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पाहायला मिळते आपल्याला. पंडित शूटर्स मोठीजी संघाचा फलंदाजांना प्रितेश आपण कृपया वरती बसा. लाईव्ह मॅचेस आहेत. खऱ्या अर्थानं आम्ही समजू शकतो तुमच्या भावना, कारण ही मॅच तुम्हाला डू ऑर डाय आहे. आय कॅन अंडरस्टँड युअर फिलिंग्स. सगळ्या गोष्टी कळतात, परंतु काही गोष्टींचा नियमावली आहेत, त्यामुळे तुम्हाला पुकार दिला जातो आणि त्या गोष्टीची समज झाला त्याबद्दल पुन्हा एकदा आपला आभार सुद्धा. मॅच मध्ये शिरकाव असं वाटलं होतं करतोय की काय, कारण पहिल्या 3 चेंडूवर 3 मोठे फटके, 5 धावा नाही तर तब्बल 16 धाव संख्या आल्या होत्या. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर चौकार. जवळपास एकाच रिझन मध्ये, फाईन लेगच्या रिझन मध्ये प्रवीण गासे युवा प्रतिष्ठान जे स्टँड आहे ते स्टँड अगदी खचाखच भरले सुद्धा प्रेक्षकांना. त्या स्टँडच्या रिझन मध्ये जवळपास उजव्या डाव्या बाजूला त्याच रिझन मध्ये ते फटके आले होते. आणि त्यानंतर कुणाला वाटलं होतं की हा गोलंदाज हॅट्रिक सुद्धा संपादन करेल. हे खऱ्या अर्थानं क्रिकेट आहे, हे वास्तव सत्य आहे. क्रिकेट मधलं आपण कित्येक वेळा पाहतोय, अनुभवतोय, आणि आज सुद्धा या मैदानावर मोठे जुईचा या मैदानावर आपण पाहतोय ही स्पर्धा UPL उरण प्रीमियर लीग पर्व तिसऱ्या पर्वामध्ये दोन्ही संघ आता मात्र आपल्या अस्मितेसाठी लढतायत. स्वतः संघ नायकांनी दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी घेतली. गुड कॅप्टन्सी. अतिशय चांगला निर्णय अजूनपर्यंत पाहायला मिळतो आपल्याला. चला, पंडित शूटर्सच्या प्लेयर्सना विनंती आहे, आपण आपल्या आसनावरती बसायचं आहे. प्लीज सपोर्ट करा. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. पहा, वारंवार सूचना करायची मला नाही वाटत, आपल्याला गरज आहे. तिथून सुद्धा आपण मॅच पाहू शकतो. अमित नाईक अजूनही आहे आणि अमित नाईकच्या हातामध्ये आता सगळं काय आहे. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. इथे मात्र पाहतोय व्हॉट अ कॅच.
अप्रतिम झेल टिपला जातोय. असं वाटलं सुद्धा नव्हतं हा चेंडू अडकेल, परंतु चेंडू अडकण्याचं सोडा हा झेल सुद्धा टिपला जातोय. एक ट्रम्पकार्ड खेळाडू इथे मात्र स्टंट अगदी पिन ड्रॉप सायलन्स पसरलेला आहे. ज्या खेळाडूकडनं अपेक्षा लावली होती अमित नाईक, तो मात्र होतोय झेलबाद. अमित नाईक हा खेळाडू बाद होतोय. कॅप्टननी घेतलेली ही कॅप्टनची विकेट्स. 11 चेंडू 41 धावा. तुमची स्वप्न मोठी असतील तर तुम्हाला संघर्ष सुद्धा आयुष्यात इतकाच मोठा करावा लागेल. इथे मात्र शॉर्ट अंपूल फटका फसला जातोय. झेल सुद्धा सुटला जातोय. झेल सुटला जातोय. वाटलंच त्या खेळाडूला सुद्धा स्वतःलाच वाटलं नाही की मी झेल सुटलाय, कारण कुठल्याच खेळाडूला वाटत नाही आपण संघासाठी खराब कामगिरी करावी. लाईव्ह मॅचेस आहेत, आपले घरचे सुद्धा बघतात, आपले प्रेक्षक वर्ग, आपले चाहते मॅचेस बघतात, त्यामुळे सगळ्यांनाच असं वाटतं आपल्याकडनं बेस्ट द्यावं. परंतु क्रिकेटचं वास्तव सत्य आहे, कुठला तरी एकच संघ हा विजयी होत असतो. प्रितेश म्हात्रे स्ट्रायकरला खेळाडू. हा प्रकार बॉल इनसाइड आउटचा फटका चांगला आहे. व्हॉट अ कॅच. अप्रतिम झेल टिपला जातोय. केला ना, खऱ्या अर्थानं आपण पाहतो 4थ्या क्रमांकावर आला खेळाडू जीवित. मागचा खेळाडू बाद झाला राकेश सांडेल. तदनंतर मात्र जणू काही नजरच लागली या संघाला. पंडित छुटच मोठी जी संघाला नजर लागली आणि आता मात्र बराचसा अडचणीमध्ये आहे, कारण चेंडू बाकी असतील अवघे 10 धावसंख्येची गरज 40. जवळपास प्रत्येक चेंडू मागे एक चौकार. 9 चेंडू आणि 40 धावा. ती झेल जर सुटली नसती ना तर आणखीन एक हॅट्रिक पाहायला मिळाली असती. कॅप्टन पुन्हा सज्ज होतोय. हो चांगला चेंडू होता, वेगवान चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर इन स्विंग पाहायला मिळालं. सॉफ्ट हँड मध्ये चेंडू पकडला जातोय. अवघी सिंगल. इक्का दुःखाने आता काय होणार नाही, सिंगल डबलने काही होणार नाही आता मात्र, कारण परीक्षा जवळ आल्यावर तुम्ही एका रात्रीमध्ये किती अभ्यास करा, तुमचा पहिला नंबर कधीच येऊ शकत नाही. त्यासाठी परिश्रमाची गरज लागते आणि ते परिश्रम अजूनही तुमच्या हातामध्ये आहेत. फलंदाज मॅच निसटली नाहीये. 2 मोठे फटके मॅच मध्ये टर्न करू शकता तुम्ही, परंतु अशा फटक्याने इथे मात्र आणखीन प्रेशर वाढेल तुमच्यावर, कारण आता मात्र मिडल ऑर्डरचे फलंदाज मैदानामध्ये येऊन ठेपलेले आहेत. टॉप ऑर्डरच्या खेळाडूने नक्कीच प्रयत्न केले, परंतु त्यांचे प्रयत्न असफल राहिले. आज अमित नाईकने पूर्ण नाराज केलं. आज ज्या खेळाडूकडनं अपेक्षा ठेवली होती त्या खेळाडूची अजिबात फलंदाजी पाहायला मिळाली नाही. स्वतःवर सुद्धा नाराज असेल. फटका फसलाय. आणखीन एक इथे मात्र झेल घेण्याची संधी. टिपला जातोय झेल. आणखीन एक खेळाडू होईल झेल बाद. क्या बात है. अप्रतिम संगीत आपण पाहितला. नवीन खेळाडू मैदानामध्ये हेमंत घरत धाकटुजी गावातील हा खेळाडू पाहतो आपण. शिवशक्ती धाकटुजी या संघामध्ये कित्येक वेळा खेळताना पाहिलं या खेळाडूला आपण, परंतु आज UPL या पर्वामध्ये या खेळाडूला आपण पाहताना दिसतोय. क्रमांक 10व्या क्रमांकावर येतोय अक्षय गोलंदाज. याच गोलंदाजानं खऱ्या अर्थानं आपण पाहतोय गेल्या सामन्यामध्ये मॅच फिरवली होती
आणि होत्याचं नव्हतं याच षटकामध्ये झाल्याचं, परंतु आता सध्या प्लस पॉइंट मध्ये फ्रंट फुटला आहात तुम्ही, त्यामुळे चेंडू चांगलं फेकायचं आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी 38 धावा. मॅथमॅटिकली विचार केला तर पॉसिबल नाहीये, गणिताच्या भाषेमध्ये विचार केला तर थोडंसं अशक्य आहे, परंतु हे क्रिकेट आहे, शक्य आणि अशक्य या दोन गोष्टी याच खेळात होतात. पहिला चेंडू इनसाइड आउटचा तडाखा, ताकदीचा वापर, चेंडू जातो सीमारेषा पलीकडे. 6 धावा. अजूनही CPR देण्याचं काम केलंय या खेळाडूनं. पुढचा चेंडू, हो चांगला चेंडू, तू शेर तो मैबी सवा शेर. पेसी डिलिव्हरी, खांद्याचा काय वापर केला जातोय, सगळ्यात जास्त वेग या चेंडूवर पाहायला मिळाला. मागच्या चेंडूवर जरी लूज डिलिव्हरी होती तरी यावेळी मात्र पूर्ण केलं. पहिल्या चेंडूवर आला षटकार, तदनंतर डॉट बॉल. पुढचा चेंडू, आणखीन एक चांगला चेंडू, यॉर्कर चेंडू होता परंतु स्टेट ड्राईव्हचा फटका, नो चान्स फॉर द फिल्डर. यावेळी मात्र आपण पाहतोय स्टेट ड्राईव्हच्या रिझन मध्ये हा येतोय चौकार. षटकार, डॉट बॉल, त्यानंतर चौकार. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतो. अपील सुद्धा हलकीशी पाहायला मिळाली, परंतु त्या अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. महत्वाची बाब जर आपण विचार केली ना तर डॉट बॉल आहे. आणि आता मॅच जणू काही वाळूसारखी हातातून निष्ठच चाललेली आहे. पंडित छोटच मोठी जुई या संघाच्या माध्यमातून विचार केला तर आपण, चेंडू काही शिल्लक आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज. पुढचा चेंडू, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. 4 खेळाडू, 3 तिगडा. ओ माय गॉड, कुणाचे लागलंय का? अहो कुणातरी एकाने तरी झेल घेणं गरजेचं होतं. तिघांचं भांडण, एकाचा पण लाभ नाही. झेल सुटला जातोय आणि चेंडू बाकी असतील. शेवटचा चेंडू बाकी आहे. अक्षय, खरं तर अक्षय तुमचा झेलच नव्हता. हा 2 खेळाडू सर्कल मध्ये होतं, त्यांचीच झोपवायची होती तुम्हाला, परंतु तुम्ही तिसऱ्यांनी तंगडी टाकलीत मध्ये. हरकत नाहीये, शेवटचाच बॉल असेल. औपचारिकता राहिली या मॅच मध्ये. स्लोवर बॉल, लोवर फुल टॉस, ऑनड्रॉचा फटका आणि मॅच इथे मात्र आपण पाहतोय पार्थ अँड सिद्धी चॅलेंजर्स भवरा, अर्थातच पियुष ठाकूर याचा संघ इथे मात्र विजयी होतोय. आणि या स्पर्धेच्या बाहेर आजच्या दिवसातील पहिला संघ जातोय, अर्थातच पंडित शूटर्स मोठी जुई अमित नाईकचा संघ मात्र या ठिकाणी खऱ्या अर्थानं आज या स्पर्धेचा निरोप घेतोय. वेल प्लेड, नक्कीच चांगली इनिंग साकारली. दोन्ही संघाचा पुन्हा एकदा खूप खूप आभार व्यक्त करतो. चांगला खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून आपण पाहिला आणि पुढच्या फेरीसाठी पुन्हा एकदा पात्र ठरला जातोय पार्थ अँड सिद्धी चॅलेंजर्स भवरा संघाचा. हा पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतोय. मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट. 7 चेंडू, थांबा डीजे 2 मिनिटं. 7 चेंडू 30 धावा आणि 2 षटकामध्ये तब्बल 4 विकेट्स आणि 9 धावसंख्या फक्त खर्च केला. अष्टपैलू कामगिरी, कॅप्टन कसा असावा, निधीला छातीनं आपल्या संघाला पुढे नेण्याचं काम केलंय. पियुष ठाकूर प्लेअर ऑफ द मॅच हा ठरतोय. या आपण पियुष ठाकूर कॉम्बॉक्स मध्ये कृपया जॉईन व्हा. संयम घरत सर आपल्यासोबत जॉईन होतील.